जालन्यामध्ये मोर्चा निघाला होता. काय मागणी? काय मागणी आपली? मागणी आमची अशी आहे की 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एकच आहे आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं. तो GR योग्य नाही, चुकीचा आहे असं विनंती. त्याच्यावरती अगोदरच मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेला आहे. एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला सरळ हे करता येत नाही. तो निर्णय उठवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो GR रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातील शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे, जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी. हा जो वाद आहे कोणी लावलेला आहे? हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, GR एकीकडे काढतात, एकीकडे शासन GR काढतात, एकीकडे ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालला आहे. पूर्णपणे आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसीचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. ओबीसी आताच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसी मतदान करावं. या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य निवडणूक इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत. ही कोकणामध्ये दोन्हीही सेना जे एकमेकाला पाण्यात पाहतात ती सुद्धा एकत्र. काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले. त्याच्यामुळे असणारा इथे आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या लेवलवरती होतील अशी परिस्थिती आहे. बिहारचं निवडणूक इलेक्शन झालेलं तर काय असणार? पर्याय म्हणून तुमच्या आघाडीकडे पाहिला जाईल. आघाडी होणारच नाहीये माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं इथे की आम्ही सुद्धा आम्ही गेले 4 महिन्यापासून असणारा ती भूमिका घेतली की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही सोडला. आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा लागला आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची वेळ आली. आता नवनाथ भाषणामध्ये की ओपनच्या जागेवर सुद्धा आता ओबीसी उमेदवार घेणार. हो, ते दिलेच पाहिजे. त्याच्याशिवाय जे आहे त्यांना असणारा काही वाव राहिलेला नाही. आता सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो 2 सप्टेंबरचा GR रद्द होईल असं मला वाटतं. मी गेले 40 वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतो आणि गेल्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड. त्यांनी असं म्हटलंय की गोड ओबीसीना उमेदवारी द्यावी. याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार. जरांगेंचं आंदोलन कार्य संपलंय का? म्हणजे तुम्ही म्हणलं होतं की प्रस्थापितांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. हो,
आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आर निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव झालेलं आहे अशी परिस्थिती. जरांगे पाटलांना धमकी आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ते इंटरनल त्यांचं भांडण आहे. त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व्ह केले अशी असणारी परिस्थिती मला दिसते. त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना या धमक्या काय येतात ते कळणार. त्यांचे सहकारी होते त्याच्यामध्ये ते धमक्या देणारे जुने सहकारी. असे त्यांना मारणारे जे आहेत ते मला माहिती आलेली आहे ती त्यांची सहकारी जुने सहकारी. त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व्ह आहे त्यावेळेस आत्ताच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील. तर जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केली आहे. तर धनंजय मुंडेंचं सुद्धा ऑडिओ कोण म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ते ऐकले हिंदी। आज जालना में आपका मोर्चा था, क्या मांगनी थी आपकी? आज जो जुलूस हम लोग ने जालना में आयोजित किया था उसकी मुख्य मांगनी जो है मेन आंदोलन की जो मांग है कि 2 सितंबर की जीआर के माध्यम से कुंबियों की व्याप्ति जो बढ़ाई है, मराठा कुंबी और कुंबी मराठा इसको जो ऐड किया गया है ये गलत है, हम लोग ये कहते हैं। और उस जीआर को जो है वो सरकार ने रद्द करना चाहिए। ये एक तरीके से पॉलिटिकल इशू है क्योंकि जरांगे पाटिल ने बम्बई में जो आंदोलन किया उसमें उसने डेमोन्स्ट्रेट किया देवेंद्र फडणवीस के सामने कि 180 आमदार जो है वो मैं जो मांग कर रहा हूँ उसके साथ में, अगर वो आप मानते नहीं हो तो आपको कुर्सी खाली करनी हो। देवेंद्र फडणवीस ने डर के माध्यम से जरांगे की मांगनी का उनकी जो मांगे थी उसका जीआर निकालकर उन्होंने उसकी पूर्तता की। अब ऐसा है कि ओबीसी को भी हम लोग यह कहते हैं कि आपको भी डराने की राजनीति यहाँ पर करनी होगी, और डराने की राजनीति ये जो लोकल बॉडीज के इलेक्शन है, इस लोकल बॉडी के इलेक्शन में ओबीसी ने तय करना चाहिए कि वो बीजेपी और उनके जो सहयोगी दल है उनको वोट नहीं देंगे। बीजेपी ओबीसी खुद ही कैंडिडेट वहां पर करेंगे और ओबीसी को ही वोट देंगे। ये फैसला जब तक ओबीसी करता नहीं तब तक वो पॉलिटिकल टेरराइज जो है, जिस तरह से जरांगे पाटिल ने एक पॉलिटिकल टेररिज्म खड़ा किया था, उसी तरह ओबीसी पॉलिटिकल टेररिज्म खड़ा नहीं करते तब तक ये जीआर कैंसिल नहीं होगा, ऐसा हम लोग मानते हैं। बिहार के फिलहाल इलेक्शन हो, आप किस तरह देखते हैं? देखिए, कुछ कॉन्स्टिट्यूंसी में जहाँ तक मुझे जानकारी है 22 मेरे ख्याल से कॉन्स्टिट्यूंसी है जो पहले फेज में हुआ, वहाँ पर बीजेपी के कैंडिडेट आउट किया गया कई गांवों से। अब ये एक मामला है। दूसरा मामला जो है कि जिस तरह भारतीय जनता पार्टी ने यह कहना शुरुआत किया था कि सरकार आएगी तो नीतीश कुमार प्राइम मिनिस्टर नहीं होगा, उससे मेरे ख्याल से मैं समझता हूँ कि काफी बड़ा नुकसान एनडीए आघाड़ी का हो गया है। क्योंकि लोग अगर कह रहे कि नीतीश अगर चीफ मिनिस्टर नहीं है तो स्टेट को संभालेगा। ये बात सही है कि नीतीश के बारे में वहां पर लोगों की एक आस्था है, और जब ये तय हुआ कि नीतीश को नहीं होगा तो मैं समझता हूँ कि कई लोगों ने जो है वो साइलेंटली एक नया नेतृत्व लाने की ओर वो जा रहे हैं। और इसलिए आज कहना मुश्किल है कि उसमें क्योंकि 4 फोर्सेस है ऐसा मैं मान के चलता हूँ। एक प्रशांत किशोर को जो हम लोग सब सुनते हैं, दूसरा जो है वो शिवदीप लांडे करके है कि जहाँ पर पुलिस में जब थे तो उनको सिंगम करके पहचाना जाता था।
तेजस्वी यादव है आरजेडी के, और बीजेपी की अलायंस है। मैं मान के चलता हूं कि गेट में जाने पर जो वोटर की मानसिकता होगी वही जीतेगा। आगे की जो लोकल बॉडी इलेक्शन है उसमें ओबीसी ने ओबीसी को मतदान देना चाहिए, ऐसी भूमिका आपने यहाँ पे स्पष्ट की है। सही है। क्या कारण? हम लोग जो है वो देखेंगे कि हर कॉन्स्टिट्यूंसी में ओबीसी या आरक्षणवादी मैक्सिमम खड़े हो, ये हम लोग कोशिश करते हैं। शरद पवार ने कल जाहिर किया है कि वो जो भी उम्मीदवार देंगे वो ओबीसी के होंगे। ये उन्होंने ये कहा कि ओरिजिनल ओबीसी में से ओरिजिनल देंगे। OBC। तो मैं मान के चलता हूँ कि शरद पवार एक भी ओरिजिनल ओबीसी उम्मीदवार नहीं देंगे, विपरीत करेंगे उसको। हाँ, मतलब उनका 40 साल का इतिहास रहा है, तो उन्होंने ये कहा है तो वो जेड ही होता है। स्थानिक लेवल पर जो अभी इलेक्शन लगे तो आपकी किसी के साथ अलायंस होने वाली है? मैंने वही कहा ना कि इलेक्शन अभी जो फिलहाल नगर पालिका चुनाव चल, ये तहसील लेवल पे समझौते होते जा रहे हैं, तो इसलिए एक किसी